आपण पाहत आहे संगम न्यूज टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून। संगम न्यूज टीव्ही नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र आजचे विशेष आणि महत्त्वपूर्ण बातमीपत्र। घाटंजी तालुक्यातील शेवटचं गाव म्हणजे भीमकुंड। 2011-12 मध्ये या गावातील पूर्णपणे महापुराने हे गाव वाहून गेलं होतं आणि हे गाव वाहून गेल्याच्या नंतर इथे काही 28-30 घरं आहे, त्यांना पुनर्वसन करून या जंगलामध्ये हा जाणारा रस्ता जो आपल्याला दिसतो या जंगलामध्ये या लोकांना बसविलं गेलं होतं। परंतु शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना या लोकांना मिळाल्या नाही। तसंच आपण पाहत आहोत इथे एक रस्त्यालगत श्री हनुमानजीचं मंदिर आहे। पुढे हा जो रस्ता दिसतो आपल्याला इकडे, हा जाणारा जो रस्ता आहे हा पारव्याकडे जातो। पारवा इथून 15 किलोमीटर आहे आणि घाटंजी तिथून 20 किलोमीटर म्हणजे 35 किलोमीटरवर घाटंजी तालुक्यातील शेवटचं हे गाव आहे। आणि त्यानंतर इकडे पाठीमागे एक रस्ता जातो सरळ, हा रस्ता सरळ आदिलाबाद गेलेला आहे आणि आदिलाबादला जात असताना इथून हा 15 नंबरचा हायवे हा दाखवतो मॅप्सवर। परंतु इथे एवढे लोक राहते, समाज बांधव राहते, या स्थानिक लेवलचे आमदार, खासदार, लोकल नेते, इजारदार या सर्वांच्या लक्षामध्ये हे गाव येत नाही का, किंवा येत असेल तर या गावाचा विकास करायचा नाही का, हा सर्वात मोठा प्रश्न पडला आहे। चला पाहू आता आपण समोर पण काही अपडेट घेत जाऊ, या रस्त्याची पूर्ण लोकन वगैरे करत जाऊ। हे बघा, असं जंगलातून हा रस्ता आहे। संध्याकाळी 5 वाजले, झुईझुई धाक पडली काय लोकांना जाता येत नाही, येता येत नाही। तसंच पुन्हा चारी भोवताल हा पूर्णतः जंगल आहे, पूर्णतः म्हणजे अभयारण्य हे जंगल आहे। इथे जनावरांचे, वाघाचे, आसुलीचे मोठे भय या ठिकाणी असते आणि या सर्व गोष्टींमध्ये शासनाला काहीही घेणं देणं नाही आहे। 2011-12 नंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि इथे त्यांच्याच लोकांनी, ते काही लोकांनी बसवलं। आपण समोर ते सर्व विषय घेऊ गावात गेल्याच्यानंतर। आणि आज या गावाला 14 वर्ष होऊन राहिले, परंतु कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना या गावापर्यंत पोहोचलेलं नाही आहे। आपण जाणार आहोत त्या गावामध्ये। ठीक आहे, हा असा रस्ता गेला, हा रस्ता जाऊन या दिशेला असा जातो। ठीक आहे, बघू आपण पुढे। हे इथे एक फॉरेस्टचं गेट पण लागलेलं आहे अभयारण्याचं, म्हणजे काही पर्यटक वगैरे येत असेल तर ते लोक आतमध्ये जात असेल। आणि हा रस्ता वरती जंगलात जे पुनर्वसन झालं होतं त्या लोकांना जे बसवलं गेलं होतं, हा रस्ता त्या गावाला जातो। तुम्हाला दिसत असेल चारी भोवताल पूर्णतः फक्त आणि फक्त जंगल आणि जंगलच आहे। हे लोक कसे जगत असेल, कसे राहत असेल, काही घेणं नाही आहे या लोकांना। हे बघा, तुम्हाला दिसत असेल जंगल, समोरून गाडी चालली, तुम्हाला आढळत असेल आमच्या कॅमेरामध्ये। हा रस्ता आपण तिकडनी आलो, हा जे आहे रोड, इथून झूम करून तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करते। इथून आपण आलेलो आहो आणि आल्याच्या नंतर या लोकांना फक्त माणसाच्या जीवाशी काही घेणं नाही आहे। यांना फक्त मतदान पाहिजे आणि इलेक्शन म्हणजे निवडणूक हे फक्त या पार्टीवाल्यांचा किंवा राजकीय नेत्यांचा फक्त आणि फक्त एक बिझनेस झालेला आहे। लोकांच्या जीवाशी काही यांना घेणं देणं नाही आहे। आश्वासनं देणं आणि आश्वासन देऊन ते न पूर्ण करणं, लोकांच्या मनाशी, त्यांच्या भावनेशी खेळणं, इतकंच या राजकारण्यांना चांगल्या तऱ्हेने दिसते। चला आता आपण परत पुन्हा जाऊया। मला या जंगलात एकटं जायला भीती वाटत आहे, परंतु एक जर्नलिस्ट म्हणून आणि एक माणूस म्हणून सर्वप्रथम आपण इथं जाण्याचे प्रयत्न करतोय आणि पोहोचू। ही संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सूचना मिळाली होती आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आज आपण या गावामध्ये पोहोचलेलो आहोत। आपण पाहत आहे संगम न्यूज टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र। आपण जर आतापर्यंत आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांनासुद्धा हे फॉरवर्ड करा। का हे लोक म्हणतात आम्ही हा विकास केला, तो विकास केला, कुठल्या प्रकारचा आणि कसा विकास केला त्यांच्या डोळ्यापुढं हे दिसणं फार गरजेचं आहे। चला तर पाहू पुढे। हा बघा किती भयंकर आणि भयावह हा रस्ता आहे, एक विचार करण्यालायक आहे। या जंगलातून कोणीही जात नाही। त्या फॉरेस्टमध्ये एवढे अधिकारी कर्मचारी असतील, यांनी सुद्धा
एक माणूस म्हणून किंवा सरकारी कर्मचारी म्हणून एक हे विषय शासनाप्रती मांडला असता तर आतापर्यंत या गावाला रस्ता मिळाला असता. बापरे, हे बघा, आपण या गावामध्ये वगैरे आलेलो आहोत. आपल्याला दिसत असेल काही खतं वगैरे. या गावात हे वसलेलं एक गाव आहे. हे भीमकुंड नावाचं गाव. या गावामध्ये आपण जंगलाच्या मार्गाने आता पोहोचलेलो आहोत. इथं काही बसलेली वस्ती आहे आणि मागे आपल्याला याच गावातून एक फोन कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं का आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं सरकार आणि कोणीही लक्ष देत नाही. आणि खरंच एक दुर्दैवाची गोष्ट आहे. एवढे सगळे पत्रकार या एरियामध्ये राहतो. काही प्रत्येकाच्या हातात अँड्रॉईड फोन आहे. आमदार खासदार आहे, जिल्हा परिषद सदस्य, सचिव, पंचायत समिती आहे आणि तालुका प्रशासनाच्या एवढ्या सगळ्या उपाययोजना असून हे 100% आदिवासी असलेलं गाव ज्याचं पुनर्वसन झालं त्याला आतापर्यंत कुठल्याही प्रकारची मदत या लोकांना मिळाली नाही. हे आपल्याला या सर्व प्रकरणातून दिसून येते. चला तर आता त्यांच्याशी आपण थोडासा काही संपर्क साधू. काय म्हणतात, काय बोलतात, काय नाही. तर आपण आलेलो भीमकुंड या गावामध्ये. घाटंजी तालुक्यातलं शेवटचं गाव म्हणजे भीमकुंड. 2011-12च्या महापुरामध्ये पूर आला आणि त्या पुरामध्ये वाहून गेलेलं हे एक गाव आणि त्याचं पुनर्वसन इथे झालेलं आहे. म्हणजे ही गावठांचीच जागा आहे जुनी ई क्लासची. आणि या जागेमध्ये हे जे काही लोक आहे आपल्याला दिसते आजूबाजूनं पूर्ण आदिवासी समाज आहे. हे लोक इथे बसलेले आहे आणि हे बघा आपल्याला दिसत असेल इथं ही जागा फॉरेस्टमध्ये गेलं म्हणून असं लोक दाखवतात. परंतु या ठिकाणी शासनाची नळाची योजना पण आहे. परंतु 2011-12 वर्षपासून बसलेले आज 15 ते 13 वर्ष होऊन राहिले. तर यांना घरटॅक्स पावती आणि नमुना 8 ग्रामपंचायतनी दिलेला नाही आहे. हा ग्रामपंचायतचा आणि पंचायत समिती घाटंजी याचा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. आपण पाहू आता. हे एक घर आहे आदिवासी समाजाचं. हे एक मावशी आहे. आपण यांच्याशी थोडासा संपर्क साधू. मावशीला बोलता येत नाही किंवा काही येत नाही ते विषय नाही आहे. बाळा, शाळा आहे का तुझ्या इथे? शाळेत जात असतं तू? कुठं आहे शाळा? खाली म्हणजे कोण्या गावात? भीमकुंड पाशी का रे? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. साधू, तुम्ही किती वर्षापासून राहता इथे? तुम्ही 12 वर्ष. आपण भीमकुंड या गावामध्ये आहोत. 2011-12चा महापूर आला. त्या महापुरामध्ये हे गाव वाहून गेलं होतं. दुर्दैवानं कुठलीही जीवितहानी वगैरे नाही झाली. परंतु हे लोक इथं आले, बसले. ई क्लासची ही जागा आहे. पूर्ण आदिवासी समाज आहे. ई क्लासची जागा आहे. आता हे मावशीला आपण बोलावलेलं आहे. या मावशीचं थोडंसं बोलू. तुम्ही किती वर्षापासून राहता इथे? 12 वर्ष. तुम्ही किती वर्षापासून राहता? आम्ही हां 12 वर्षापासून. लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या? झाले 7 वर्ष. 7 वर्ष लग्नाला झाले. मग तुम्ही लग्न होऊन डायरेक्ट याच गावात आल्या का? नाही, हां लग्न होऊन हां. तुमचं लग्न झालं ना? मग नवरीन बनून याच ठिकाणी आल्या का तिकडं होत्या? इथंच आले. इथंच आल्या का? ठीक आहे. मग तेव्हापासून तुम्हाला काही अडचण वाटत नाही का या गावामध्ये? इकडं अशी वगैरे हे सर्व असा परिस्थिती आहे, सो कोणी दखल घेत नाही, याचं काही वाटत नाही का असं? वाटते इथं हां. वटकर आहे. मग मतदानासाठी हे लोक येतात तेव्हा तुम्ही काही म्हणत नाही का त्यांना? कोणीच हां. हे बघा मावशीला पण जास्त बोलायचं समजत नाही. आणि हे बघा लहान लहान लेकरं आहे, परंतु यांच्याकरता या गावामध्ये अंगणवाडीसुद्धा नाही आहे. आज 2023 चालू आहे आणि किती दुर्दैवाची बाब आहे ही, का एक भारताच्या नकाशावरती असं पण एक गाव असू शकते. ते महाराष्ट्रामध्ये तर असे बरेचसे गाव असेलही, परंतु आपल्या यवतमाळ जिल्ह्यातच आहे, घाटंजी तालुक्यातच आहे. इथला स्थानीय आमदार संदीप धुर्वे आहे, पंचायत समिती गटविकास अधिकारी वगैरे काही कोणालाही कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही आहे. हे बघा या गावामध्ये पुरेपूर जंगल आहे, परंतु बकऱ्या, त्यांच्या शेळी पालनाचा व्यवसाय वगैरे, कुक्कुटपालन आपला प्रपंचाकरता बरोबर आहे. तुम्ही इथे किती वर्षापासून राहता? 12 वर्ष. 12 वर्ष झाले. तेव्हा नेमका या ठिकाणी कसे काय बसले तुम्ही 12 वर्षापूर्वी? आम्ही पुरामुळे बसलो इथं. खाली पूर होता. 2006 मध्ये आला, त्याच्यानंतर पुन्हा आला 2011-12 मध्ये. हां. मग काही व्यवस्था लागत नाही म्हणून पुन्हा आम्ही इथं निघून आलो. बरं.
मग तुम्ही लग्न वगैरे सगळे इथूनच का व्हायचे? हो हो इथून इथूनच व्हायचे. मग काही आता हे इलेक्शन वगैरे आहे त्याचे काही नेते आमदार वगैरे कोणी येत नाही का? येतात, काम करतात, चालले जातात, तेवढ्यापुरतं बोलतात. तर काय काय आश्वासन दिलं तुम्हाला? आश्वासन काय आम्ही करून देतो, नंतर पुन्हा होत नाही, असं झालं तसं झालं तेच बोलतात. ओके ठीक आहे. मावशी तुम्ही काय अनुभवलं? आम्ही इथं किशोर भाऊ तिवारी आम्ही आम्हाला कुठचा म्हणजे पर्याय आम्हाला नाही, आम्हाला हे झालं, आम्ही नाही का त्यांच्याकडे गेलो, त्यांना कळवलं का बा आम्हाला नाही का लाईनचं आम्हाला कोणी साथ देत नाही. म्हणजे तुम्ही अंधारातच होते, अंधारात होते, तुम्हाला इथे येऊन बसवलं. हो बसल्याच्या नंतर ही एक शासनाच्या माध्यमातून एक लाईनची हे बघा आपल्याला पोल दिसतो, हो. हा लाईट पण चमचमचम करत आहे. हे पोल मिळाले, त्यानंतर या गावात नळ आले, परंतु आज 12 वर्ष झाले, 12 ते 13 वर्ष घरकुल झाले, येऊ नाही, पण आम्हाला नाही का इथं घरकुल बांधता येत नाही, रस्ते आम्हाला पण नाही आहे. पट्टे. आणि घरकुलामध्ये सुद्धा यांची यादीमध्ये नाव लागलेलं आहे, परंतु ते घरकुल यांना घरटॅक्स पावती आणि नमुना आठ नसल्यामुळे यांना घरकुल बांधता येत नाही आहे. आणि ग्रामपंचायत हे का देत नाही त्याची आपण आज विचारणा करू, ग्रामपंचायतकडे जाण्याचा प्रयत्न करू. तुमची काय मागणी आहे शासनाला नेमकी मावशी? शासनाला आमची का घर पट्टे हां पट्टे जागेचे पट्टे करून देणे हा. आणि आमचे घरकुल आम्हाला बांधून द्यावे. ओके. घरकुले आणखीन रस्ता रोड जाण्या येण्याकरता हो, रस्ता, जाण्या गावात येण्यासाठी रस्ते रोड. नाले एवढंच, हो. बाकी काही अपेक्षा नाही आहे. हा. अंगणवाडी आहे का तुमच्या इथे? इथं नाही, अंगणवाडी नाही, शाळा नाही इथं. अंगणवाडी नाही, शाळाही नाही आहे. अंगणवाडी पण पाहिजे आम्हाला इथे, अंगणवाडी पण पाहिजे आणि हे शाळा बघा अंगणवाडी आहे नाही आहे, आणि पुन्हा आसवल पण येते. म्हणजे कुठे येते दादा? असं तिकडे येते. नाल्याच्या पलीकडे आहे का? हा. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. आपण जाऊ समोर बोलू. आपण इथून थोडं समोर जात होतो, हो, चला, चला. परंतु आपल्याला एक अजून आढळले एक बंधू. तुम्हाला आठवत असेल जुन्या काळात लोक लुंगी आणि कुर्त्यावर राहत होते, तसंच ही एक आपली परंपरा जपत आदिवासी समाजाचे बांधव आपले लुंगी आणि हे आहे. दादा तुम्ही या गावात किती वर्षापासून राहता? 11 वर्ष झाली. 10-11 वर्ष झाले. पहिले प्रॉपर कुठं राहायचे? ठाणेगावलेस कानेगाव. कानेगाव का ठाणेगाव? इथंच बिनकुन कालच्या गावात. खालच्या गावात. आणि मग हे भीमकुंड वरचं गाव आहे का? त्या गावात नाही इथं आले, त्या गावात नाही इथं आले. ओके. इथे आले तर कशामुळे, नेमकं काय प्रॉब्लेम? नदीच्या पुरामुळे. नदीच्या महापुरामुळे तुम्ही आले. हो. मग तुम्हाला आता तुमचे नेते आहे आदिवासी समाजाचे वगैरे, हो. मग हे काही येत नाही का, देत नाही का काही? काहीच नाही. काहीच व्यवस्था नाही. आता मला वाटतं 1-2 दिवसापूर्वी काय म्हणतात बिरसा मुंडा जयंती झाली, डीजे लावले, पैसे खर्च केले, काहीच नाही आपल्याला, काहीच इकडे काही लक्षच नाही. म्हणजे बिरसा मुंडा जयंती ज्या अर्थी आपण आदिवासी समाजाकरता साजरी करतो, हो. परंतु ज्याची जयंती साजरी करतो त्याचाच समाज आज 18 विश्व दारिद्र्यामध्ये आहे. आणि ज्या आदिवासी समाजासाठी बनलेले नेते हे फक्त समाजाचं राजकारण करून त्या समाजाचं शोषण करताना आपल्याला इथं दिसते, हे तितकंच खरं आहे. आणि असा गैरप्रकार थांबावा आणि सर्व लोकांनी एकजुटीने होऊन भीमकुंड या गावाला, आदिवासी समाजाला न्याय द्यावा, एवढीच एक आम्ही संगम न्यूज TV चॅनलच्या माध्यमातून सर्वांना एक नम्र विनंती करते. आपण चालू समोर काही अपडेट घेऊ. एक मिनिट. इथे बघा यांचं ताट्याचं वगैरे सवारीचं एक देवाचं मंदिर पण आहे. कितीतरी सामाजिक कार्यकर्ता मंदिराकरता शासनाच्या वतीने पैसा खर्च केला जातो, परंतु आज 21व्या सदीमध्ये आपल्याला हे सवारीचं एक मंदिर दिसते. ते बघा इथे आल्याच्यानंतर पूर्ण छत्तीसगडची आठवण येते. चला भाऊ पुढे बोलू आपण. हे भीमकुंड या गावची परिस्थिती, कुठेही कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना नाही आहे. आणि काही लोक आहे आपल्यासोबत, हे लोक येऊन राहिले आणि सर्व परिस्थिती आपण पाहून राहिलो. हे बघा इथेही काही राहणारे घरं दिसतात. सगळा इथं मजूर वर्ग आहे आणि मजुरीला गेल्याशिवाय इथे आयुष्याचा उदरनिर्वाह होत नाही. परंतु असा जर विकास नाही झाला तर गुन्हेगार म्हणतो आपण कसा निर्माण होतो, हे त्याचं एक मूलभूत उदाहरण आहे. आणि या सर्व गोष्टीला चालना देणारे राजकारणी म्हणा, शासन म्हणा, हे सर्व लोक आहेत. नेते बनले समाजाच्या नावावर, समाजामध्ये गट पाडले, परंतु अधिकारी कर्मचारी ज्या गोरगरिबांच्या नावावर नोकऱ्या करतात त्यांचं शोषण करतात. आणि या गावाला कुठल्याही प्रकारचे, असे कितीतरी गाव महाराष्ट्रात असतील, कुठल्याही प्रकारचा विकास उपाययोजना इथे नाही आहे. मला वाटतं आतापर्यंत आपण 20-25 घरं पाहिले असेल. असे बरेचसे घरं आहेत. तरी अजून काही अपडेट घेऊ. म्हणजे हे घरच नाही, पोळच नाही तर मोठं जातं एखादं गाव आहे. ठीक आहे. इथे सौर ऊर्जा लाईट पण आहे, गावात लाईन पण आलेली आहे, परंतु रस्ता नाही आहे, घर टॅक्स पावती नाही आहे आणि यांना दिल्या जात नाही आहे. त्या संदर्भात आपण थोडंसं समोर या सर्व लोकांशी बोलू. मावशी तुम्ही किती वर्षापासून आहे इथे? 12 वर्षापासून. 12 वर्षापासून आहे. तुमचं कास्ट कोणती येते, समाज कोणता येते? भोई समाज येते. भोई समाज येते. ओके. मग आता तुम्हाला इथे आले तर
काही कोणाचं आमदाराचं वगैरे लक्ष नाही का तुमच्याकडे? कोणाचं लक्ष नाही, काय बेघर नाही, कोणतं काही नाही, रोड नाही, काहीच नाही. काहीच नाही. हो, काहीच नाही. तुमचा जिल्हा परिषदचा सदस्य कोण आहे? कोण? जिल्हा परिषदचा सदस्य कोण आहे तुमचा? रुपेश कल्लेमार. रुपेश कल्लेमार म्हणून आहे. कोण्या पक्षाचा आहे? गोल करू काय का? कोणत्या पक्षाचा आहे तो? गोल करू काय का? पत्नी आहे वाटते ना. रुपेश कल्लेमार. हो. कोण्या पक्षाचा आहे? गोल करू काय का? भाजपचा होय का कोणाचा आहे तर परफेक्ट माहित नाही. ते माहित नाही. आणि पंचायत समिती सदस्य वगैरे ते माहित नाही. तेही माहित नाही. ओके. ग्रामपंचायत सदस्य, तुमचा ग्रामपंचायत सरपंच कोण्या समाजाचा आहे? गोलकर. दत्तू येलकुरवार ही सरपंच आहे या गावची. हो. आता नवीन सरपंच आहेत ना? ओके. मग त्याच्यानंतर तुमचा जो आमदार कोण आहे? संदीप धुर्वे यांचा आमदार आहे. खासदार दादा बसा बसा बसा. खासदार कोण आहे तुमचा? खासदार हंसराज अय्यर यांचा खासदार होता. संदीप धुर्वे हे आमदार होतं. खालीवरी दोन्हीही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आणि या सर्व गोष्टीमध्ये 2014मध्ये थोड्याशा महागाईवर बसलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार, खालीवरती लोकांनी महागाई दूर होईल आणि आपला विकास होईल या सर्वाकरता या लोकांना निवडून दिलं. ज्या आधी काँग्रेसनी राजकारण केलं शोषणचं, या सर्व गोष्टी दाखवून जुमलेबाजी करून भारतीय जनता पार्टीनं तेच केलं. परंतु 2012मध्ये निसर्गाच्या अतिवृष्टीमुळे हे सर्व झालेला गैरप्रकार आणि घडत असलेल्या सर्व घडामोडी या गोष्टींनी एक महापूर आला. महापूर आल्याच्यानंतर भीमकुंड हे गाव खालून गाव सोडून इकलाच्या जमीन म्हणजे गावठांच्या जमीनमध्ये वरतं येऊन जंगलाच्या काठाला येऊन बसलं. त्यावेळेस या गावामध्ये कुठल्याही प्रकारची उपाययोजना नव्हती. हे लोक येऊन बसले. परंतु आज 12 वर्ष झाले साधी अंगणवाडी नाही आहे या गावामध्ये, रस्ते नाही, नाल्या नाही आणि येण्या जाण्याकरता रस्ताही नाही. तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल, आपण ज्या रस्त्याने आलो तो रस्ता पुरेपूर जंगलाचा होता. आणि आता इथे आल्याच्यानंतर नेमकं काय करायला पाहिजे या लोकांनी हे आज आपण परत एकदा ठरवायचं आहे. आणि संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या माध्यमातून या गावामध्ये आपल्याला इथे पाठवलं गेलेलं आहे. म्हणून आज आपण इथे आलेलो आहोत. आणि हे गावातील परिवार म्हणजे गावच दत्तक त्यांनी घेतलेलं आहे. आणि या गावाला कोणत्या प्रकारच्या उपाययोजना पोहोचायला पाहिजे, नाही पोहोचायला पाहिजे हे पुढील काळामध्ये आपल्याला दिसेल. आणि या गावाचा विकास झालेलाही असेल. परंतु आपल्या सर्वांची साथ आपल्याला गरजेचं आहे. हे लोकांपर्यंत मांडा आणि ज्यांच्याकडून जशा पद्धतीने मदत होईल शासकीय लेवलवर एक माणूस म्हणून सर्वांनी करा, जेणेकरून आपल्याला या गावातील समस्या सोडवायच्या आहे. आणि त्या राजकारण्यांना पण एकच सांगणं आहे का थोडेसे डोळे उघडा. समाजावरती राजकारण करता करता असं नको व्हायला का एक दिवस तुमच्यासोबतच राजकारण समाज करेल. आदिवासी समाजाचा आमदार संदीप धुर्वे हे आहे. कुठेही असलं काही असलं याच्यापूर्वीही आदिवासी समाजाचे आमदार नेते वगैरे इथे झालेले आहे. परंतु कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना न होता हे बघा किती लहान लहान बाळ आहे, पण यांच्याकरता अंगणवाडीसुद्धा नाही आहे. यांची किंमत फक्त मतदानापुरतीच आहे. चला तर पाहू आपण समोर आणखीन काय काय होते, काय काय भेटते. तर हे बघा आपण तिथून निघालो, समोर आलो. गाव काही छोटंसं नाही, आपल्याला वाटलं थोडंसं असेल, पण गाव बरंच मोठं आहे. आणि एवढं मोठं गाव असतानाही कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना या गावाला नाही आहे. खरंच हे दुर्दैवाची गोष्ट आहे. 13 युक्त 14 युक्त 15 युक्त आयोगातून येणारा फंड हा खरंच कुठं जातो ते विचारू. आपण इथे एक मावशी आहे, घरवाल्यांना विचारू. मावशी जेवण करताय? रोड घर पाहिजे ना, पट्टे नाही, जागे नाही दिलेले नाही. आता जागे इथं असेच बांधून आहे सर. आता तुम्ही मागणी करायला पाहिजे ना सर्व लोकांना. तुम्ही मागणी का करत नाही? मजुरी करू करू आम्ही ना फिरत आहो. आम्ही पाणी लई ना मजुरी करतात का मग आता एक मजुरी 200-300 रुपये मजुरी आहे. जायला आम्हाला 300-400 रुपये आम्हाला तिकीटच लागते आम्हाला जायला. आम्हाला गरीब वर्ग आहे सर, काही श्रीमंत नाही, काही नाही इथले. सर्व बरोबर आहे. परंतु आता कसं आहे, तुम्ही ह्या सर्व गोष्टी कोणाला विचारायला पाहिजे? तुमच्या ग्रामपंचायतचा सरपंच आहे, ग्रामसेवक आहे, त्यांना विचारायला पाहिजे. इथे खबर अजूनपर्यंत नाही आला ग्रामसेवक. काय नाव आहे ग्रामसेवकचं? आलाच नाही. त्याचं नाव काय आहे का कोणचं आहे का माहित पण नाही आम्हाला. तुम्हाला ग्रामसेवक पण माहित नाही? आलाच नाही तिथं. नाही का? हा. मग आता ते तुमचा जे आमदार आहे तो संदीप धुर्वे म्हणते, तुमच्या आदिवासी समाजाचाच आमदार आहे. समाज तो आजपर्यंत आपला टेकडी बी नाही चढली त्यानं. पाहिला नाही तो.
मग त्याचे कार्यकर्ते वगैरे हे काय कोणीच नाही करताय? येत त्याचे कार्यकर्ते बी नाही येत, कोणीच नाही येत. तुम्ही फक्त मग नुसतं मतदान करायचं का? आता नाही करा. नाही सर, मतदान असलं तर मग येते पाय लागत द्या द्या. मग त्या टायमाला आपण देणारेच लोक म्हणजे मूर्ख झालो ना. हा? त्यांचं काम काय? याच देतो मी करून आश्वासन द्यायचे आणि तुम्ही लोकांचे सर्व आश्वासन हे करायचे. आहे का नाही? पोट भरत होते त्याने. काय राजू तोडसा म्हणत होता त्याला बाधित उठून नाही दिले एवढ्या सकाळी गेले राजू तोडस आमच्या इकडे का? म्हणजे त्याच्या घरी गेले का? सोबतच पकडले आम्ही. 6 वाजता जाऊ. हा हो का? आमची एवढी नाही का दूर दूर जाते, आमच्या ऐपत नाही आहे ना आमच्या. म्हणजे भाजपचा आमदार राजू तोडसाम होता त्या टायमाला तुम्ही त्याला घरीच पकडलं, परंतु कुठल्याही प्रकारची समस्या आतापर्यंत सुटली नाही. मग राजू तोडसाम लक्ष नाही दिलं का त्यावेळेस? आलेच नाही. आलेच नाही. फक्त इथं आले कोण? किशोर तिवारी जे आले त्याने नाही का तिने आम्हाला नाही का इकडे फिरून आम्हाला लाईनसाठी खूपच मदत केली. लाईनसाठी, पाण्यासाठी परंतु त्यानंतर किशोर तिवारीचं वर्चस्व चांगल्या ठिकाणी आहेत ना, नेता आहे ना तो एक कास्तकाराचा. मग त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं का? किशोर तिवारीचं काम काय आहे? हे रस्ता करून देणे, हे करून देणे. एखाद्याचं काम हातात घेतलं तर पूर्ण करावं, नाही तर मग मतलब नाही ना. त्याच्यानंतर तुमचा आमदार आहे, तुमच्या आमदाराला पगार नाही का? 1.5 लाख रुपये पगार आहे. कोणाचे कामं करण्याकरता? तुमचे कामं करण्याकरता. त्यानंतर फंड आहे दुनियाभरात, त्याचं कमिशन आहे. तुमचा आमदार कोण आहे म्हटलं? संदीप भाऊ दुर्वे. मग तुम्ही मत नाही दिलं का त्यांना? किती आदिवासी समाज आहे तुमच्या इथे? इकडे आहे तरी 20 घर आहे, 20-25 घर. नाही पूर्ण किती आदिवासी समाज आहे इथे? इथं काय? 2-3 भोयाचे घर आहे. आदिवासी समाज म्हटलं पूर्ण किती आहे म्हणजे या एरियात? पूर्ण आदिवासी तेच तर म्हटलं. मग आता कसं आहे, राखीव जागा आहे ना आदिवासी समाजाची. ठाणेगावला पुष्कळ आहे अजून. हो का? मग आता सरपंच कोण्या समाजाचा आहे? तेलगू समाजाचा आहे. आधी नाही का? तेली समाजाचा आहे. आधी आता काय नाही, आदिवासी. ज्याच्या पहिले आदिवासी होता ना, आदिवासाचाच विकास नाही केला. नाही म्हणून तो म्हटला, तो 15 वर्ष म्हटलं होतं का तुम्हाला टॅक्स मध्ये फाडून देते, पण आता तेव्हा नाही काय आम्हाला वाटलं का आम्हाला इथून जागा हे करून देते का नाही करून देत आम्हाला. अरे पण त्याचं काम आहे ते. तुम्ही निवडून दिलं, त्या सरपंचाला सुद्धा पगार असतो, उपसरपंचाला सुद्धा पगार असतो. फुकट कामं कोणीच नाही करत. ग्रामपंचायत मध्ये कमिशन असते त्या लोकांना. बरं ठीक आहे, कामं होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? तुम्ही आता याच्यात हात घातला, आमची अपेक्षा तुमच्यावर आहे आता. सर्व बरोबर आहे, परंतु कसं आहे, तुमच्यावर अपेक्षा होतं आम्हाला त्याने सांगितलं का मांडव्याचे जे भाऊ आहे ना ते का ताईत म्हणजे तुमचं काम म्हणे 100% तुमचं काम होते, 101% तुमचं काम होते म्हणे. तुम्ही म्हणे भाऊच्या हात जोडा, पाया पडा. तुम्ही काय काही आवश्यकता नाही, फक्त तुमच्यात एकी आहे का? आमच्या एकी आहे. मग तो प्रश्न मार्गी लागणार. तुम्ही नाही केला तर प्रश्न मार्गी नाही लागणार. करावंच लागते मला, काय विलाजच नाही. ठेवून उभा आहो ना आम्ही. आता आपण पाहत आहोत इथे पूर्ण या गावामध्ये 30 घर आहे, 30 ते 35 घर आहे. पूर्ण लहान लहान लेकरं आहे. लहान एक दिवस माहिती आहे का, झाड पडलं घरावर. एकूच्या तिथे गेलो आम्ही, त्यांना सांगितलं का आम्हाला आमच्या घरावर झाडं पडत आहे. आम्ही लहान लेकरं घेऊन तिथे गेलो का आम्ही ना घराभोवताल आम्ही पूर्ण झाडं कापतो आम्ही. मग त्याने आम्हाला परमिशन दिली तोडून घ्या म्हणून. तोडले आम्ही झाड. ओके, तोडले आम्ही. लहान लहान लेकरं तर हे बाबू होती पोरगी त्याच्या घरावर पडली. आमच्या घरावर पडली, आमचा माणूस मरत होता. नाही आहेच ना, परिस्थिती आहेच ना तुमच्यावाली. ऑलरेडी परिस्थिती आहे. झाड नका कडक खाली पडत होते घरावर. हो, हवेच्या ना. हे पूर्ण जंगल भागच आहेत ना. मग भीमकुंड या गावात आलो. आता इथून समोर आपण जाऊ का ज्या ठिकाणी हे लोक बसून होते, खरंच यांची वस्ती होती, ती जागाचं पण सुद्धा आपण पंचनामा करून एक पाहणी करणार आहोत. त्या हे बघा आपल्याला दिसत असेल इथे बजरंगबलीचं मंदिर सुद्धा या लोकांचं आहे. गावाचं रक्षण करता एक पाटील म्हणून ज्याला म्हणतो आपण हनुमानजी, ते मंदिर सुद्धा या लोकांनी वर्गणी काढून जे काय होईल आपापल्या परीनं हा छोटासा वट्टा वगैरे इथं बांधलेला आहे. आणि एवढंच नाही तर शासनाची इथं लाईनची व्यवस्था पोहोचलेली आहे, परंतु खंब्यावरती लाईट नाही आहे. आणि या सर्वामध्ये जे संस्कृती आपण जपतो ते मंदिर आहे. तसंच सोबत आपल्याला इकडं दिसतो जलजीवन योजनेअंतर्गत इथं एक पाण्याची टाकी बसवलेली आहे प्लॅस्टिकची. आता ही एक नवीनच योजना आहे. सिमेंटची टाकी द्यायला पाहिजे होती, तिथं प्लॅस्टिकची टाकी दिलेली आहे आणि ती पण फुटलेली आहे असं इथले लोक सांगतात. आपण पाहू पुढे कुठे फुटली कुठे नाही तर. चला तर मग पाहू तिथे. हे बघा, ही आहे जलजीवन योजनेची पाण्याची टाकी, वॉटर सप्लायची. खाली एक वट्टा बांधलेला आहे सिमेंटचा आणि त्याच्यावरती ही टाकी बांधलेली आहे. परंतु ही टाकी फक्त नावायला आहे
आणि याच्यात पाणीच नाही आहे आणि शेवट ही टाकी फुटली पण. म्हणजे किती शासनाचा गैरप्रकार चालू आहे. एकीकडे म्हणतो का जनतेचा पैसा जनतेच्या कामी लागाव, परंतु इथं या गावात आल्याच्यानंतर असे बरेचसे गाव आहे जनतेचा पैसा फक्त यांच्या खिशात चालला, यांचे घरं बिल्डिंगा होऊन राहिले, बाकी काही नाही. आणि समाजाचं शोषण लोक हे करून राहिले आणि याला जिम्मेदार स्थानिक कर्मचारी आणि लोकल आमदार खासदार जे आहे, पंचायत समिती सदस्य वगैरे ते आहेत. आणि ही टाकी फुटलेली पण आहे. कसा यांचा विकास होईल, कशी यांच्या पाण्याची व्यवस्था होईल ते तातडीने शासनाने करून देण्यात यावे. हे टाकी तुम्हाला मग पाणी आता कशाचं येते प्यायला? नळ आहे. नळ कुठून आहे? डायरेक्ट बोर मारलेली आहे. आम्हीच मारले. तुम्हीच मारली का? लोक काय जागा. हां हां ओके ठीक आहे. त्या नळाचं आहे. नळ येतात का मग 2 टाईम? ठीक आहे ते पहा. आणि यांना जर राष्ट्रीय पेयजल योजनेतून जर समजा 15-20 हजार लिटरची टाकी असली तर यांची पाण्याची समस्या सुद्धा सुटते. आणि हे असं बांधकाम करणं, प्लॅस्टिकची टाकी उभारणं म्हणजे काय होणार आहे का, हे कुठेतरी गैरप्रकारच चालू आहे. बघू आपण पुढे आणखीन. हे बघा या ठिकाणी आपण आलो. बिरसा मुंडाच्या जयंतीला लाखो रुपये खर्च केले, परंतु आदिवासी समाजाच्या आईमाईचं हे मंदिर आजही पडक्या झोपडीमध्ये आहे. वरून 4 टीन टाकलेले आहे, ते बी या लोकांनी वर्गणी करून टाकलेलं आहे. हे बघा तुम्हाला दाखवण्याचे आमच्या कॅमेऱ्यावरती प्रयत्न करतो. जे समाजाच्या विकासाकरता आणि धर्माच्या रक्षणाकरता मंदिरं बांधल्या जातात, पण या ठिकाणी कुठेही कुठल्याही प्रकारचं या गावामध्ये देवाच्या मंदिरासाठी शासनाकडून 1 रुपया खर्च केला गेलेला नसल्याचं आपल्याला दिसून येते. नेमकं याला जिम्मेदार कोण हे तुम्ही ठरवा आणि आमच्या कमेंट बॉक्समध्ये ते सर्व तुमची प्रतिक्रिया लिहून पाठवा आम्हाला, का नेमकं काय करायला पाहिजे, कोणतं पाऊल उचलायला पाहिजे. आणि तसं संगम न्यूज टीव्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. पुनर्वसनासाठी हे गाव बसलेलं आहे. पण साहेब पुनर्वसन जर म्हटलं तर पुनर्वसनासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये मिळतात बरं लोकांना. नाही सर, शासनाने जागा आणि पुनर्वसन झाल्याच्या नंतर 6 महिन्यात त्यांना घरकुल येतं, रस्ते येतं, नाल्या बनतं, सर्व सुखसुविधा तिथं करून दिल्या जातात. ते आता झालेलं आहे साहेब. पुनर्वसन आता झालं हे लोक तर म्हणतात. हां शासनाने आता निर्णय घेतला ते, तेव्हा ते मागं पूर आलता, पाऊस कळवला आम्हाला, त्यांनी जागा पण दिली आम्हाला. जागा द्यायचं कारणच नाही. 1 लाखची जागा म्हटलं तर ग्रामपंचायतची जागा आहे. नाही फॉरेस्टचं आहे सर, 1 लाखची नाही. तुम्ही तर फॉरेस्ट नाही म्हटलं ना? नाही शेजारी लागू नाही. हो तर फॉरेस्टच्या शेजारी लागून असे ना, पण ही जागा फॉरेस्टची नाही ना. आता फॉरेस्ट मध्ये गेला 2016 मध्ये. 2016 मध्ये कोणी दिलं फॉरेस्टमध्ये? ग्रामपंचायतनेच दिलं असेल ना ते. नाही ग्रामपंचायतची जागा म्हटलं मालकी हक्क तर गावचा आहे, गावठाणचा आहे, जनतेची जागा आहे ही. आता जे पाहतो ना आम्ही सातबाऱ्यावर, पण आता महाराष्ट्र शासनचा आहे, मला फॉरेस्टचा, फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आहे, FDCMचा. मग त्या संदर्भात तुम्ही मग हे लाईन कशी काय यांना बसू दिली? फॉरेस्टनं तर आता पण नोटिसा दिल्या असते यांना. नाही साहेब, ते आधी झालेलं काम, जेव्हा 2012 लोक आले नाही. म्हणूनच मी तुम्हाला तेच विचारते का आधी झाल्याच्या नंतर काम, जर इथं काहीच व्यवस्था नसती झाली, लाईन नसती, यांना आता हे जलजीवनचं पाण्याची टाकी दिसते तिथं, ती बोगस प्रकारची आहे, यांच्या गावामध्ये नळ आहे, या सर्व गोष्टी ज्या आरती झालेल्या आहेत तर फॉरेस्टला दिली कशी, हाच एक प्रश्न आहे साहेब. तसं नाही म्हणतो, जेव्हा साहेब 2012 मध्ये या लोक आले ना, तेव्हा 1 लाखची जागा होती पूर्ण. हां तर मग हेच लोक इथं बसून असताना नेमकं मग तो ठराव कोणी पारित केला माहित नाही. ग्रामपंचायत जेव्हा ठराव बनते तेव्हाच ग्रामपंचायतच्या माध्यमातून जागा जाते. ते पहिला आदिवासी होता सरपंच. काय नाव होतं सरपंचाचं? काय म्हटलं? पुरुषोत्तम गेडा. त्याला तर माहित होतं तुम्ही आधीपासून आहे म्हणून इथून. तर सरपंच साहेब बोला. तुम्ही तर सरपंच नाही आहे, तुम्ही त्यांचा मुलगा आहे. मला तुमच्या जे सरपंच आहेत त्यांना भेटायचं आहे आता. ठीक आहे, भेट होईल ना? ठीक आहे, आपण जाऊ बघू पुढे. मी परत रेकॉर्ड. तुमच्या गावात समस्या कोणत्या आहे नेमका सांगा? रस्ते, नाल्या, रोड. हा आता तर ते होत आहे साहेब, जे आमदारनं काही दिलं. आता ग्रामपंचायत भवन आहे नव्हतं आम्हाला, आता भवन मंजूर केला. हा आणि 3 गावात 1 सिमेंट रोड दिला. हा पण ते काम अजून चालू आहे. बरं, शेतकऱ्याला विहिरी वगैरे भेटला का? हो ना, शेतकऱ्याला विहिरी भेटल्या, घरकुलं वगैरे आदिवाशाला. आणि ज्यांची यादीत नाव नाही त्यांना टाकलं नाही आधी. टाकलं का? जे घर ड यादी अजून चालू व्हायची अजून नाही. डची ओपनची यादी ते आता वरूनच होणार आहे. आता डबल समजा सर्वे झाला, डबल नंबर वगैरे बदललेले आहे घरकुलाचे. टाकले त्यांची पूर्ण. बर, तुमच्या गावातून तुम्हाला नेमकं काय वाटतं? गावाचा कोणता विकास वाटते? पुन्हा घरकुल व्हाव, अजून विहिरी व्हाव, रस्ते व्हाव, नाल्या व्हाव, गाव सुखी आणि समृद्ध व्हावं एका नगर सारखं. जर असं गाव झालं तुम्ही पाठिंबा देशाल, सपोर्ट करशाल का? देतो 100%. पहा बरं, हो.
का कागदाला अडवशाल? नाही 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 नाही. ठीक आहे. तुमचं गाव सुखी समृद्ध करण्याचं काम SBJSS ग्रुप इन इंडियाचं राहील. हे सरपंचाचा मुलगा आहे, काय नाव आपलं? अशोक दत्त एलपुलवार. अशोक दत्तू येलकुलवाड हे यांचं नाव आहे. आता हे बोललेलं आहे आपल्या कॅमेऱ्यावरती. परंतु जर असं झालं तर हे गाव सुखी आणि समृद्ध घाटांजी तालुक्यामधून आपण आदर्श गाव म्हणून एक तयार करू. त्याकरता आज आपण या गावामध्ये आलो, परंतु त्यांचा मुलगा आला, त्याचाही सपोर्ट आपल्याला चांगल्या तऱ्हेने भेटलेला आहे. आता डायरेक्ट आपण थेट सरपंचाशी भेटणार आहोत. हे बघा, हा समोर नाला दिसतो. ही जी नदी आहे, जसं आपण मगाशी बोलत होतो, याच नदीच्या महापुरामुळे भीमकुंड हे गाव, नदीकाठी असलेले घरं 25 ते 30 हे 2010-11मध्ये वाहून गेले. आणि इकडे जो रस्ता दिसतो, जिकडे महिला दिसतात, हे सरळ पारव्याला गेलं. पारवा घाटांजी पंचायत समिती, घाटांजी तालुक्यातील भीमकुंड हे गाव शेवटचं. हे नदी गेली खाली, इकडे समोर पैनगंगेला मिळालेली आहे. आणि हे आपल्याला इथे हिरो बोर्ड दिसत असेल, तुम्हाला झूम करून दाखवण्याचे कॅमेऱ्यावरती प्रयत्न करतो. हा रस्ता त्या गावात जातो. मगाशी आपण गेलो ते वेगळ्या रस्त्याने गेलो, आणि हा शॉर्टकट रस्ता आहे. या जंगलात वसलेलं गाव आहे, अभयहरण साईटला आहे. आणि हा इकडे आदिलाबाद रोड गेलेला आहे. एवढं सगळं असताना आजवर या गावाकडे शासनाचं खरोखर दुर्लक्ष झालेलं आहे. आणि खरंच ते खूपच चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे. हे समोर जे गाव आहे ते गाव कोणतं दिसतं? ते भीमकुंडच आहे. परंतु पलीकडचं गाव राहिलं आणि अलीकडचं गाव वाहून गेलं, म्हणून ते लोक इकडं बसले. 2011च्या इकलाच्या जागेमध्ये होतं, परंतु 2016पासून ती जागा शासनाला दाखवत आहे. मग आता नेमका हा ठराव कोणी पारित केला ते आपल्याला बघणं तितकंच गरजेचं आहे. चला तर आता आपण थेट सरपंचाला भेटणार आहोत. आणि हे या गावातले काही मंडळी आपली वाट पाहत बसलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. बोला ना. हे बघा, आपण आता भीमकुंडकडे चाललो. मी बोलते नंतर, फोन दिसला मला तुझा. आपण त्या ठिकाणी चाललो का समाज माध्यम म्हणेल का लोक खोटे बोलतात, म्हणून आपण एक पंचनामा SBJSच्या माध्यमातून सुद्धा करून राहिलो. हे लोक ज्या ठिकाणी बसून होते, ज्या ठिकाणी यांची वस्ती होती, जिथे घरं होते, त्या ठिकाणी आज आपण जाऊन पाहणार आहोत का नेमकं खरंच ती जागा कशा प्रकारे होती, कशी होती, आणि काय प्रकार त्यावेळेस घडला असेल याचे थोडंसं आपण अंदाज लावण्याचे प्रयत्न करू. हे सर्व येथील लोक आहे, परंतु एवढेच नाही, गावात भरपूर लोक आहे. काही कामाला गेल्यामुळे, मजूर वर्ग असल्यामुळे त्या लोकांना आपण येणार आहोत हे माहीत नव्हतं, त्यामुळे ते थांबले नाही. आणि या भागामध्ये पूर्ण असं म्हणजे फळशीचा दगड दिसतो आपल्याला. हे बघा, आपल्या आदिवासी समाजाचा इथं भीमसेन म्हणून देव पण आहे नदीकाठला. आणि हे बघा किती सुंदर नदी आहे ही. आणि या सुंदर नदीकाठी वसलेलं एक गाव भीमकुंड. आणि याचा इतिहास पण आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करू थोडाफार पुढे. आणि या ठिकाणी फळशीचा जो दगड म्हणतो आपण, तो दगड दिसतो, जिथून फळशी तयार होते तो दगड आहे इथे. हे बघा, नळाचं पाणी किती वाया चाललं इथे. हे अलीकडलं गाव आहे. हा सिमेंटचा रस्ता, इकडे आपण आलो आणि आता इकडे या रस्त्याने समोर चाललो. हे बघा, ही अंगणवाडी वसन पडलेल्या गावाची. आज तिथे बैल बांधतात. शासन आपल्या दारी, आणि शासनानं केली गरिबांची मगजमारी. वा रे शासन. जे गाव आपण पाहिलं होतं हे त्या गावठांची जागा. इथून पुढे घरं होते. त्या महापुरामध्ये हे साईडला आपल्याला नदी दिसत असेल. या नदीच्या महापुरामुळे हे सर्व घरं वाहून गेले होते. तिथपर्यंत होते. हे पूर्ण पाणी साचते. या पूर्ण घरामध्ये पाणी येतात. आणि इकडे समोर खूप पलीकडे घरं होते 40-50. आता तिकडे खूप कचपट आहे. आणि आता त्या ठिकाणी शमशानभूमी बनलेली आहे या गावाची. आपण तिकडे नाही जाऊ शकत, परंतु तिथून दाखवण्याचे प्रयत्न करतो. हे बघा, या भीमकुंड दुसरं या गावाला पाण्याची टाकी झाली, परंतु दुसरं एक भीमकुंड पाहायला आपण पुनर्वसन. त्या गावामध्ये प्लॅस्टिकची टाकी होती. ही 25,000 लिटरची पाण्याची टाकी आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतली आपल्याला दिसत असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून झालेली. किती हा गैरप्रकार. शासन काहीच नाही करत, फक्त गोरगरिबांचं शोषण करते. हे इथं आपल्याला या गावामध्ये आल्याच्या नंतर दिसून पडते. आणि असे महाराष्ट्रामध्ये बरेचसे गाव आहे का जिथं शासनाचे कर्मचारी, लोकप्रतिनिधी, आमदार
पत्रकार म्हणा किंवा सर्वच म्हणा, हे फक्त जातीचं राजकारण करून त्यांची पिळवणूक करण्याचे प्रयत्न करतात, हेच इथं निष्पन्न होते. याच ठिकाणी समोर आपल्याला कॅमेरावर दाखवण्याचा प्रयत्न करतो. समोर आता काही कुडा कचरा वगैरे पडलेला आहे. तिकडे 25 ते 30 घरं होते जे आधीच्या आपण गावामध्ये पाहिलेलं होतं. पण भीमकुंडावरती एक महिला आहे, इथे सदस्य आहे. हे त्यांचं 2011-12च्या 10च्या महापुरामध्ये जे डुबलं होतं पाण्यानं घर, आज ते घर वसान पडलं होतं. परंतु एक परिवारात एकोपा जे म्हणते ते आपल्याला इथं दिसतात. हे तुमचं घर का मावशी? हो. मग आता कोण राहते ते? आता आमची नणद राहते. हा. आता पूर्ण पडीत होतं ते घर म्हणून आता ते पाडण्यात मग आम्ही तिथे खाली गेलो आम्ही तिकडे. हां हां, पुनर्वसन झालं तुमचं म्हणून तिकडे गेले. हां. परंतु जे काही राहिलं होतं या ठिकाणी तुमची नणद राहते. यांनी यांच्या नंदला समजा ते आता काही दिवसासाठी दिलं राहायला, परंतु त्यांनाही पाण्याच्या पुराची भीती आहेच. शासनानं तातडीने लक्ष घालावं व सर्व व्यवस्था यांची करून देण्यात यावी, किंवा नदीचा बांधसुद्धा जरी करून दिला तरी हे सर्व विषय मार्गी लागू शकते. हे बघा, 2011च्या महापुरामध्ये जे घरं खचले होते, दुर्दैवानं कुठलीही जीवितहानी झाली हे तितकंच चांगलं झालं. परंतु खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे, शासन कुठल्याच प्रकारचं लक्ष देत नाही आणि गोरगरिबांना छेड करतं हे तिथलंच आपल्याला दिसते. इकडे पण आहे, आपण आज सर्वे करून राहिलो, पाहून राहिलो. खरंच अत्यंत गंभीर परिस्थिती या गावामध्ये झाली. आज जर ही परिस्थिती या गावामध्ये आहे तर याआधी त्यावेळेस महापुरामध्ये कसं असेल? हो का? म्हणजे तुम्ही या ठिकाणी राहत होते पहिले, ते पुरानं गेलं वाहून म्हणून तुम्ही नवीन जागेवर बसले. म्हणजे आज जर ही परिस्थिती आहे त्यावेळेस काय परिस्थिती असेल? ठीक आहे. या गावामध्ये बालब्रह्मचारी श्री हनुमानजी महाराज यांचं पण मंदिर आहे, जुनं आहे. आणि समोर जे नदी दिसते ही पैनगंगा आहे. हे बघा, जुने पायवे दिसते. या ठिकाणी 2010-11-12च्या या महापुरामध्ये घरं खड्डून गेले आणि खूप काही नुकसान झालं. हे इकडे आपल्याला पूल दिसत असेल, हा पूर्ण पूल त्यावेळेस पाण्यात बुजून होता. म्हणते गाई बैल ढोरं वासरं जे काही असते यांचं खाण्यापिण्याचं सामान ते सर्व नष्ट झालं. परंतु शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत यांना आजवर मिळाली नाही. ही पैनगंगा नद आहे, पैनगंगाच आहेत नाही, ही पैनगंगा नद आहे. आज समृद्ध नागरिक आणि समृद्ध शासन आणि शासन आपल्या दारी हा सर्व विषय होतो आणि ते चालू आहे. कोट्यवधी रुपये शासनाच्या माध्यमातून समाजाच्या गावाच्या विकासाकरता येतात, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे आमचावाला. परंतु हा निधी आलेला नेमका कुठं जातो हाच एक प्रश्न पडलेला आहे. प्रत्येकाने राजकारण केलं समाजाला फक्त शोषण करण्याकरता आणि समाजात गट पाडून एक त्यांच्यामध्ये भांडणं कसे लावल्या जाईल, गट कसे निर्माण केले जाईल हेच एक शासन नेहमी करताना दिसलं. राजकीय नेते, लोकल नेते, आमदार, खासदार हे पण याच्यामध्ये तेवढेच जिम्मेदार आहे. स्थानिक जे काही यांचे लोक असतात तेही जिम्मेदार आहे. शासनाने तातडीने लक्ष द्यावं, अन्यथा लक्ष दिलं नाही तर SBJSS ग्रुप इन इंडियाच्या माध्यमातून आम्ही आमच्या पद्धतीनं आगळं वेगळं समोरचं कार्य करू. पण तुम्हाला माहिती आहे का SBJSS ग्रुप इन इंडिया नेमकं काय करू शकते? हे बघा, आपल्याला घर दिसत असेल, हे त्यावेळच्या महापुराने पडलेलं घर आहे. परिवार वाचला हेच भरपूर झालं आणि अशी भयान परिस्थिती होती. समोर आपण जाऊ शकत नाही, पण आपण एक अंदाज लावू शकतो का हे परिस्थिती जर आज आहे त्यावेळेस कशी असेल. आज आपण SBJSS ग्रुप इन इंडियाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या तक्रारीनुसार 10 ते 12 दिवसापूर्वी ऑनलाईन तक्रार आली होती आपल्या हेड ऑफिस मुंबईला आणि तिथली तक्रार आल्याच्यानंतर त्याची रिपोर्टिंग आपल्या अमरावतीला झाली आणि त्याच रिपोर्टिंगनुसार जर्नलिस्ट म्हणून या गावाची सर्व दखल घेण्यासाठी, सर्वे करून घेण्यासाठी, मीडियाच्या माध्यमातून हे गाव शासनापुढे आणण्यासाठी आणि या गावातील झालेला गैरप्रकार हा समोर आणण्यासाठी आपण भीमकुंड पुनर्वसन या गावामध्ये आलेलो आहोत. गाव पुनर्वसन 2010मध्ये झालेलं आहे. त्याचं रेकॉर्ड शासकीय लेवलला, ग्रामपंचायत लेवलला मुळातच आहे आणि येथील 18 परिवाराची नोंद आपल्याला ग्रामपंचायतच्या जुन्या रेकॉर्ड रजिस्टरमध्ये त्यांची आढळलेली आहे. परंतु काही चुकीच्या पद्धतीने चुकीचं मार्गदर्शन या लोकांना होत होतं आणि ते वेगळ्या मार्गाने हे लोक भटकत होते. त्यामुळे यांना कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत घरटॅक्स पावती, नमुना आर्ट मिळत नव्हती. परंतु गावात लोकल राजकारण असल्यामुळे त्यांचा गैरसमज होत होता आणि लोकांनीही त्यामध्ये राजकारण केलं आणि पब्लिसिटी कशी करावं लागते हे राजकारण्यांना चांगल्या प्रकारे
समजते. परंतु या 6 महिन्यापूर्वी नवीन बसलेलं सरपंच उपसरपंच त्यातील उपसरपंच आहे काय नाव आपलं दत्तू भाऊ म्हणून आहे, अण्णाभाऊ काही मला येत नाही तेवढं. तर हे आहे आणि सरपंची ताईचे जे मुलगा आहे ते अशोक भाऊ म्हणून आहे. यांनी आपल्याला सर्व रेकॉर्ड ग्रामपंचायतचं दाखवलं. त्या रेकॉर्डमध्ये जे आता नवीन नोंद झालेली आहे ग्रामपंचायत नमुना 9 यानुसार हे आहे 2022-23चं रेकॉर्ड आहे. 2022-23च्या रेकॉर्डनुसार आपण एक नमुना 8 या लोकांचा बनवून घेतलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि त्यानंतर हा नमुना 8 आहे शंकर कोंडबा राऊते यांचं पुनर्वसन वगैरे नवीन झालेलं होतं आणि त्यांचा 8 झालेला आहे. शासकीय कामामध्ये यापुढे कुठल्याही प्रकारचा अडथळा या लोकांना येणार नाही किंवा या जागेचा पक्का मालकी हक्क यांना आधीपासूनच होता, परंतु आजवर त्यांना कागदाद्वारे दिला गेला नव्हता, कुठेतरी भरकटलं जात होतं. आणि एक वेगळी अफवा आहे किंवा होऊ शकते, अस्तित्वात असू शकते, 2016 किंवा 15 अभयारण्य करायचं होतं फॉरेस्ट डिपार्टमेंटला, म्हणून या लोकांना इथून हटवायचं होतं. परंतु त्याचा 7/12 आपल्याकडे आहे, एक 7/12 आपल्याकडे आहे, हा वाला 7/12 आहे तो. या 7/12मध्ये 55 एकर जमीन आपल्याला या गावठांची आढळते आणि 55 एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न FDCMनं केलेला आहे. आणि काही स्थानिक जे लोक आहे यांना काही लालूस वगैरे देऊन ते सर्व प्रकरण केलेलं आहे. परंतु असं न करता यांना चुकीच्याच पद्धतीने भरकटलं गेलेलं होतं. परंतु शासनाला जर असं करायचं असेल तर या लोकांना व्यवस्थित त्यांचे पक्के घरं किंवा शेतीवाडी नवीन घेऊन देण्यात यावी, नाही तर आहे त्या ठिकाणीच राहू देण्यात यावं. आणि SBJSSचं काम आज पूर्ण झालं असं मी म्हणत नाही, परंतु मार्गी लागलं एवढं मी म्हणते. आणि या लोकांना आजपासून सरपंचाच्या माध्यमातून सरपंचांनी आपल्याला सांगितलेलं आहे का या रेकॉर्डनुसार आम्ही 8 आणि घर टॅक्स पावती त्यांना देतो, त्या लोकांनी घर टॅक्स भरावा. असंच ना, आणखीन काय तुम्हाला काय सांगायचं सांगून द्या, बोला ना, सांगा ना. तुम्हाला कबूल आहे काय सर्व मी जे बोललो हे आहे ना? ठीक आहे, असं म्हणून ते जाहीर करतो. आणि या गावातलं काम संपलं नाही असं जाहीर नाही करत, अजून आपल्याला सोबत काम करायचं आहे. तुमच्या सर्वांचा सपोर्ट पाहिजे आणि सर्वांनी सपोर्ट द्यायचा आहे या गावाकरता. आणि ते व्यक्ती नाही आहे इथं, पण त्यांचे वडील आणि पत्नी आहे, त्याकरता आपण हा ठराव यांच्या समक्ष हा नमुना 8 यांच्या समक्ष सरपंच उपसरपंच आणि लाभार्थ्याच्या मध्यस्थीने हा तयार करून घेतलेला आहे. त्याकरता तुमच्याकडे दाखवत आहे, बस इतकं.